मला ही सोंगटी चालवायची होती. थांब. नाही 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 नाही, आता चिटिंग होणार नाही तर. नाही पण मला ही सोंगटी चालवायची होती. नाही मामी, आता असं नाही चालणार. एकदा चालवलं तर चालवलं. आता माझी पाळी आहे. काय रे श्रेयू? 6. 1 2 3 4 5 6. मी जिंकलो. असं नाही ना, चिटिंग केलीस तू पण. श्रेयू मी ना चिटिंग चल बास आता. शाळेत जायचंय ना, पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी उशीर करणार आहेस का तू? अजून एक डाव खेळून दे ना का आजी. श्रेयू, डॉक्टरांनी मामीला आराम करायला सांगितलंय ना. ती लवकर बरी व्हावी असं वाटतंय ना. मग असं दमवणारच का तू तिला? श्रेयस बाळाचा, तू संध्याकाळी आलास ना की आपण खेळू. ओके मामी. याच्यातल्या कुठल्या गोळ्या द्यायच्या का? ही वाली. हे समीरचा फोन आला होता. अर्पिता मॅडमच्या औषधांची वेळ झालीये, जा गोळ्या देऊन ये म्हणून आले. धर. झालं. गंगा यमुना सुरू. म्युन्सिपाल्टीने काही थेट पाईपलाईन बसवली का ग तुझ्या डोळ्यात? हा, जरा काही बोललं की आलं डोळ्यात पाणी. दे इकडे. थँक्यू. हे सतत थँक्यू बिंक्यू म्हणायचं नाही. मला नाही आवडत. नाही, तुझ्याबद्दल मला फार वाटायला लागलंय असं गैरसमज करून घेऊ नको. तू जर लवकर बरी झालीस तर तुझी अशी सेवा करावी लागणार नाही, यासाठी गोळ्या देते. कळलं? आता कुठे चाललीस? अहो नाही, ते बसून बसून पाहायला जरा मुंगे आलेत म्हणून थोडा वेळ उभी राहते. श्रेयू बरोबर खेळताना मुद्दामून हरलीस ना ग? अगं आता लहान राहिलाय का तो? अय्यो, लहान काय मोठा काय, आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी एखादी हारपत करायला काय जाते. मग हे सगळ्यांच्या बाबतीत असायला हवं ना ग? बोल ना, कशासाठी बोलवलं होतंस? सकाळी पोलीस आले होते ना तुमच्याकडे. काय झालं पुढे तपासाचं? तुला काय इतकी क्युरियोसिटी आहे त्याबद्दल? नाही, तू तर म्हणत होतीस ना या सगळ्याशी तुझा काही संबंध नाहीये. मग ऑफकोर्स रेणुका, खरंच माझा काहीच संबंध नाही अगं. चाळ माझी आहे ना. पप्पा गेलेत ते गावी, ते तिथून कॉन्स्टंटली कॉल करून विचारतायत की काय झालं, कसं घडलं हे सगळं. आणि मी आन्सरेबल आहे ना या सगळ्यासाठी. माझी चाळ आहे, मी मालकीण आहे चाळीची. यू नेव्हर नो. पोलिसांनी मला उद्या समोर बसवलं आणि चौकशी करायला लागली तर मी प्रिपेअर्ड असायला हवं ना. आफ्टर ऑल माझी पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही. सो म्हटलं आपण चौकशी करावी तुझ्याकडे. काय झालं, असं का बघतेस? नाही, नेहमी इतका कॉन्फिडन्स नाही दिसत आहे तुझ्या बोलण्यात म्हणून बघते. अगं जाऊ दे, आता तू जे काही बोललीस ते किती खरं आहे किती खोटं आहे मला नाही माहिती. पोलीस आले होते आणि त्यांना काहीतरी महत्वाचे धागेदोरे सापडलेत असं म्हणाले. या सगळ्यात कुणीतरी करमरकर नावाचा माणूस संशयित आहे, मुख्य संशयित आहे. त्याच्या मोबाईलमध्ये एक नंबर सापडलाय त्यांना. त्या नंबरचाच पाठपुरावाही करतायत ते. आणि समीरही गेलाय त्यांच्याबरोबर.